आता बरेच मित्रमंडळ मला विचारते की बा तुमच्या इकडं पाणी नाही, तुमचं गाव कोणतं, तुमचा तालुका कोणता, जिल्हा कोणता. तर भावांनो, आमचा गाव आहे जानेपळ मिसाळ, राजूर गणपतीजवळ एक 10-11 किलोमीटर अंतर आहे आणि तालुका भोकरदन, जिल्हा जालना आहे. आणि आमच्याकडं आता कालच पडलं होतं बाजार पेंडवणी, आता गेलं ते सगळं वाळून सनी उजूक बरं का. आणि सांगायचं एकच आहे की भावांनो, तुम्ही राजूरच्या दर्शनाला जर कधी आले तर कधी पण मला फोन करा. आणि तुम्ही पण कोण्या जिल्ह्यात, कोण्या तालुक्यात, कोणत्या गावात राहता ते पण सांगा. कारण मी तर तसं जास्त काही हिंडत नाही, तुम्हाला तर माहिती आहे आपलं शेतीचे काम भले ना आपण भलं. पण जर कधी समजा कामाकामी आता कदाचित तुमच्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात तुमच्या गावाकडं आलोच समजा मी, तर तुम्हाला भेटू शकतो, तुमच्या घरी चहा पिऊ शकतो एक प्रेमानं. आणि मला माहिती आहे शेतकरी हा कधीच बिन चहा प्यायल्याचा आपल्या शेतकऱ्याला वापस जाऊ देऊ शकत नाही. आणि तुम्ही पण जर कधी राजूरला आले तर फोन करा. राजूर बसून काही नाही, आपलं एक 10-11 किलोमीटर गाव आहे. तर सांगायचं एकच होतं की बरेच मित्र आपल्याला विचारत होते की बा तुम्ही कोणत्या गावातून आहे, कोणत्या तालुक्यातून आहे. तर भावानं मी ह्या जिल्ह्यातून आहे, ह्या तालुक्यातून आहे. ह्या राजूर गणपती आपले त्याच्या बाजूलाच आमचं गाव आहे जानेपळ मिसाळ म्हणून सनी. तर कधी पण आले तर फोन करा, मॅसेज करा. आणि चला भावांनो, तुम्ही कोण्या कोण्या जिल्ह्यातून, कोण्या तालुक्यातून, कोणत्या गावातून ते पण सांगा. आणि आपल्या आयडीला फॉलो करा ना राव, बऱ्याच जणांनी फॉलो केले नाही, आज कुठं असतं मित्र हो. चला राम राम, जय जवान जय किसान. काही नाही आमच्याकडे असंच भाऊ, एक फाटकारं पडलं काल आणि आता उजूक गेलंय, काही नाही गेलंय सगळं वाळून हे सगळं खुळखुळ झालं. आणि आपलं बरेच मित्र आहे पाऊस आहे, तर चांगलं आहे भावांनो, तुमच्याकडं पाऊस चांगली गोष्ट आहे. कारण की आमच्याकडं नाही तर आम्ही तुमच्याकडं सुद्धा कामाधंद्याला येऊ शकतो, समजा नाही पडलं तर. जय जवान जय किसान. चला सांगा लवकर.